औरंगाबादमध्ये हल्ली जे चाललंय हे राजकीय राजकारण आहे, म्हणजे जे काही जातीवादी राजकारण आहे, वेगवेगळे जे काही राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी आहे हे जातीय राजकारण करते। जातीय राजकारणामुळे काय होतंय की लोकांना सोल्युशन नाही मिळत आहे, म्हणजे फक्त जातीवाद जास्त निर्माण झालाय आणि विविध पक्षांचे लोक राजकारण करतायत। त्यामध्ये म्हणजे आता औरंगाबादचा जर हिस्ट्री बघितला आपण या 2 महिन्यापूर्वी, हा खूप मोठा म्हणजे खूप मोठी हिस्ट्री आहे की शांततेचा जो मार्ग होता औरंगाबादमध्ये हल्ली तो राहिलेला नाहीये। आणि असं जर प्रशासन चालवत असेल किंवा असं राजकीय लोक जर म्हणजे आपली पोळी भाजवण्यासाठी जर अशा म्हणजे गलिच्छ असं राजकारण खेळत असेल तर मला असं वाटतं की मीच नाही, भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीनं म्हणजे महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की आता राजकारण हे माणसाच्या हातामध्ये दिलं तर हा खराबा होतोय। त्याला कोणीतरी एखाद्या चांगल्या ऍक्टिव्ह लेडीनं पकडलं पाहिजे आणि एक प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये इव्हन ऑल ओव्हर भारतामध्ये असं काहीतरी आपण रुजवली पाहिजे, अशी काही योजना रुजवली पाहिजे आता की जी लोकांकडनं आली पाहिजे। एखाद्या महिलेनं याचं म्हणजे जसं महिला एक घर सांभाळते तसं आता आपण आपले राज्य, आपलं जिल्हा, आपला तालुका आणि आपलं गाव सांभाळलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की आता माझे जे बांधव आहे अद्याप जोपर्यंत जे की सत्तेमध्ये आहे, सत्तेमध्ये होते, त्यांच्याकडनं फक्त राजकारण हे गलिच्छ खेळलं जातंय, जातीवादीत खेळलं जातंय। मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या जातीचा लोगो का लावतोय, वेगवेगळ्या जातीचा लोगो आपण ज्यावेळेस लावतोय, वोटिंग आपल्या जातीवरच जाते, पण आपण ज्या जातीला वोट करतोय किंवा ज्या व्यक्तीला वोट करतोय हा व्यक्ती म्हणजे पूर्णपणे आहे का? जसे की भारतात म्हणजे राज्यघटनेमध्ये लिहिलंय ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की इंडिया शुड बी बिकम अ मॉडर्न इंडिया। मग मॉडर्न इंडिया आपण का बनवत नाहीये? मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी महार आहे किंवा मी ओबीसी आहे, आपण हे सगळं पकडतोय आणि हा जो जातीवाद आपण आपल्यातच करतो ना, याच्यामुळे ही जी प्रशासन आहे राजकीय ही एकदम गलिच्छ प्रकारची झालेली आणि कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे। आणि हे थांबवण्यासाठी जर मला लोकसभा किंवा विधानसभा लढवायची असेल तर मी तयार आहे। कोणत्या पक्षाकडून? सर पक्ष तर सांगू शकत नाही सध्या त्याच्यामध्ये, पण मी कुठल्याही पक्षामधून लढू शकते आणि सध्या तरी माझा अपक्ष लढण्याची तयारी आहे, मी अपक्ष लढू। आपण कोणती परीक्षा दिली सध्या? सर माझे एज्युकेशन जे आहे ते MBA मध्ये आहे। सध्या मी MBA लॉ कॉलेजला लेबर लॉ करते आणि सध्या मी IAS साठी पण प्रिपरेशन करत आहे। प्री मी दिलेला आहे अद्याप, आता नेक्स्ट इयरमध्ये जूनमध्ये माझी एक्झाम आहे, प्री आणि मेनची पण माझी तयारी चालू आहे। पण याच्याही पलीकडे मला असं वाटतंय की एखादा सर्वंट होणं म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर डेझिग्नेशनचं सर्वंट होणं, आपण आपल्या लोकांसाठी जर म्हणजे सर्वंट झालो तर बरं राहील। मला असं माझी अशी अपेक्षा आहे की समाजसेवा करायची, माझ्यासारखं साधारण व्यक्ती जर आज समाजसेवा करते एका ग्राउंड लेवलला करते पण त्याला व्हॅल्यू नाही राहिलेली, कारण की सगळे जे राईट्स आहे हे सगळे नेता लोकांच्या हातामध्ये गेलेले आहे। मग तेच राईट्स धरून जर मी समाजसेवा केली तर माझा औरंगाबाद तरी मी कमीत कमी सिक्युअर करू शकते। माझ्या औरंगाबादच्या माझ्या जे काही बहिणी आहेत, माझे बांधव आहे, मी यांना जातीयता जो विषय आहे म्हणजे याच्यापासून मी दूर घेऊ शकते आणि माझी पूर्णपणे प्रयत्न आहे, मी अपक्ष इलेक्शन लढणार आहे। त्यामध्ये बघूयात, मला जातीवाद मी महार आहे, मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे किंवा मी मुस्लिम आहे, हा म्हणजे ही वोटर लॉबी मला नकोय। मला लॉबी पाहिजे की मी भारतीय आहे आणि मी भारतीय असून मी ह्या महिलेला मतदान करणार, ती वोटिंग माझी आहे। माझ्या याच्यामध्ये असं आहे की मी सध्या वोटिंगचं जे आहे मला प्रत्येक घराकडनं मी स्वतः 1 रुपया घेतेय। मला 1 रुपया मी आजही मी ही कन्सेप्ट लावून म्हणजे औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच आपण या कन्सेप्टवर काम करणार आहे की प्रत्येक घराकडनं मी 1 रुपया मागणार आहे, कारण की माझी जी स्थिती आहे फायनान्शियली, असं नाही की म्हणजे माझी फायनान्शियल स्थिती वीक असल्यामुळे मी म्हणजे लोकांकडनंच पैसे घेऊन लोकांच्याच पैसे उभं राहण्याची माझी ताकद आहे। आणि माझी अशी विनंती औरंगाबाद शहराला यावेळेस की म्हणजे एक संधी मला द्यावा, त्यांनी एक लोकसभेच्या स्वरूपामध्ये त्यांनी जर मला संधी दिली तर मी चांगलंच काम करू शकते। असंही काही नाही की मी आज चांगलं काम करत नाहीये, तळागाळात म्हणजे जे काही ग्राउंड लेवलवर आपण चांगलंच काम करतोय, परंतु राईट्स हातात घेऊन काम करणं वेगळं असतं। जे काही आहे म्हणजे लेकरांच्या हातामध्ये आणि बापाच्या हातामधले जे राईट्स असतात हे नेहमी घरामध्ये वेगळे असतात आणि मला जर ती भूमिका जर मला आज औरंगाबाद वासियांनी जर दिली तर मी माझे जे काही बांधव आहे, ज्या काही माझ्या आया बहिणी आहे औरंगाबादमध्ये, यांच्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन। Updates news. Watch, like, subscribe, share.